नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे स्टडी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीवरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या संयुक्त वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या संयुक्त वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1 समुच्चय बोधक. प्रश्न क्रमांक 2, आई मुलाला चालवते. चालवते या क्रियापदाचा प्रकार सांगा. आई मुलाला चालवते या वाक्यातील चालवते या क्रियापदाचा प्रकार सांगा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 प्रयोजक क्रियापद. प्रश्न क्रमांक 3, लिंगानुसार बदलणारी किती सर्वनामे आहेत? प्रश्न क्रमांक 3, लिंगानुसार बदलणारी किती सर्वनामे आहेत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 3. पुढचा प्रश्न क्रमांक 4, सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा. सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंगी. पुढचा प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 नम्रता हे भाववाचक नाम होईल. पुढचा प्रश्न, उंदीर या नावाचे खालीलपैकी अनेक वचन कोणते? उंदीर या नावाचे खालीलपैकी अनेक वचन कोणते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 उंदीर. पुढचा प्रश्न क्रमांक 7, कुंकू या नामाचे सामान्य रूप ओळखा. कुंकू या नामाचे सामान्य रूप ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 कुंकवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8, मी स्वतः त्याला पाहिले. स्वतः या सर्वनामाचा प्रकार ओळखा. मी स्वतः त्याला पाहिले. स्वतः या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 ते आत्मवाचक होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 9, त्याने काय पदार्थ आणले. काय या शब्दाचे कार्य सांगा. त्याने काय पदार्थ आणले. काय या शब्दाचे कार्य सांगा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नार्थक विशेषण. पुढचा प्रश्न क्रमांक 10, कोणते धातू सकर्मक असतात. प्रश्न क्रमांक 10, कोणते धातू सकर्मक असतात. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 कृतीवाचक. पुढचा प्रश्न क्रमांक 11, आई रोज देवाला जाऊन येते. प्रश्न क्रमांक 11, आई रोज देवाला जाऊन येते. क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 अकर्मक क्रियापद. प्रश्न क्रमांक 12, झाकली मूठ 1.25 लाखाची. झाकली या शब्दाचे कार्य सांगा. झाकली मूठ 1.25 लाखाची. झाकली या शब्दाचे कार्य सांगा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ते विशेषण होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 13, तो पहा तुझा मित्र आला. वाक्याचा काळ ओळखा. तो पहा तुझा मित्र आला. तर या वाक्याचा काळ ओळखायला सांगितला आहे आणि ऑप्शन आहे अपूर्ण वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ आणि साधा भविष्यकाळ. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 साधा भूतकाळ. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी सिद्ध क्रियाविशेषणे अव्यय ओळखा. खालीलपैकी सिद्ध क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 इथे, आज, मागे हे सर्व क्रियाविशेषण अव्यय होईल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16, दशरथ म्हणून राजा होऊन गेला. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 स्वरूपबोधक, कारण की त्यात फक्त माहिती सांगितलेली आहे. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी विरोधी दर्शक केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. खालीलपैकी विरोधी दर्शक केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 छट. प्रश्न क्रमांक 18, विभक्तीचे मुख्य कार्यकर्ता किती आहेत. विभक्तीचे मुख्य कार्यकर्ता किती आहेत. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 ते 6 आहेत. प्रश्न क्रमांक 19, त्याची गोष्ट लिहून झाली. वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याची गोष्ट लिहून झाली. वाक्याचा प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 समापन कर्मणी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20, विटीदांडू हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहेत.
विटीदांडू हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 ते इतर द्वंद्व समास होईल. पुढचा प्रश्न, चिल्लीपिली, सार, मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेत? चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 तमिळ. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी अनुकरणवाचक शब्द ओळखा. खालीलपैकी अनुकरणवाचक शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4. येथे गडगड, गुडगुडीत, वटवट, चुटचुट हे सर्व शब्द अनुकरणवाचक शब्द होईल. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23, शत्रूंच्या सैन्याचा धुवा उडवीत आपले जवान एक एक ठाणे जिंकत होते. वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 एक एक ठाणे. प्रश्न क्रमांक 24, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. वाक्याचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 ते मिश्र वाक्य होणार. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25, झाकडून जळ गोड काळीस पसरी लाटांवर हे वाक्य कोणत्या वृत्ताचे आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1 सूर्यकांता. प्रश्न क्रमांक 26, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. अलंकार ओळखा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. अलंकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 रूपक अलंकार. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, आई म्हणून कोणी आईस हाक मारी यातून कोणत्या रसाची निर्मिती होते? आई म्हणून कोणी आईस हाक मारी यातून कोणत्या रसाची निर्मिती होते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 करुण रसाची निर्मिती होते. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30, अगदी पूर्वीपासून राहणारे. अगदी पूर्वीपासून राहणारे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 आदिवासी, म्हणजेच अगदी पूर्वीपासून राहणारे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31, खालील पर्यायातून योग्य म्हण ओळखा. खालील पर्यायातून योग्य म्हण ओळखा. आणि ऑप्शन आहे देशासाठी प्राणार्पण केलेला, धूळ चारणे, खळे फोडणे, आणि चौथा आहे नावडतीचे मीठ अडणी. नावडतीचे मीठ अडणी. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 नावडतीचे मीठ अडणी. प्रश्न क्रमांक 22, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह येते? वाक्याच्या शेवटी तपशील द्यावाचा असल्यास कोणते विरामचिन्ह येते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 तेथे अपूर्ण विराम येतो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 33, खालील पर्यायातून योग्य शुद्ध शब्द ओळखा. खालील पर्यायातून योग्य शुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 अनुसया. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 34, मराव्या परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय ओळखा. मराव्या परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 परी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 36, माझे घड्याळ मला फार आवडते. माझे घड्याळ मला फार आवडते. घड्याळ या शब्दाचे लिंग ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 ते नपुंसकलिंगी होईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37, जा, ये, बस, कर, पी, बोल या मूळ धातूंना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 सिद्ध शब्द असे म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38, खालील पर्यायातील संयुक्त स्वर ओळखा. खालील पर्यायातील संयुक्त स्वर ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 ओ हे संयुक्त स्वर होईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, वत्स्य कशाला म्हणतात? वत्स्य कशाला म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 दंत तालव्याला वत्स्य असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 40, शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे व्यंजने किती? शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे व्यंजने किती? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 ते 3 आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42, कोणत्या नामाला धर्मवाचक नामे म्हणतात? कोणत्या नामाला
धर्मवाचक नाम म्हणतात. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, भाववाचक नामांनाच धर्मनामे असं दुसरे नाव आहेत. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 43, कोणत्या नामांना स्वतःचा अर्थ नसतो? प्रश्न क्रमांक 43, कोणत्या नामांना स्वतःचा अर्थ नसतो? तर सर्वनाम यांना स्वतःचा अर्थ नसतो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 44, कोणत्या विशेषणाचे सामान्य रूप होत नाही? कोणत्या विशेषणांचे सामान्य रूप होत नाही? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4, म्हणजेच अकारांत, इकारांत आणि उकारांत या विशेषणांचे सामान्य रूप होत नाहीत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 45, बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे किती वर्ग पडतात? बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे किती वर्ग पडतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, तेथे 3 वर्ग पडतात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 46, विशेषणांच्या स्थानावरून विशेषणांचे किती प्रकार पडतात? विशेषणांच्या स्थानावरून विशेषणांचे किती प्रकार पडतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4, ते 2 प्रकार पडतात, जे की आहे अधिविशेषण आणि विधिविशेषण. पुढचा प्रश्न बघूया. रिकामी जागाला स्वतंत्र स्थान नसते. प्रश्न क्रमांक 47, रिकामी जागाला स्वतंत्र स्थान नसते. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2, विशेषणांना. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 49, मुलगा पुस्तक वाचत असतो, वाक्याचा काळ ओळखा. प्रश्न क्रमांक 49, मुलगा पुस्तक वाचत असतो, वाक्याचा काळ ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न क्रमांक 50, खालील पर्यायातून धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय ओळखा. खालील पर्यायातून धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2, हसू. हसपासून हसू झालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 51, खालीलपैकी कानडी शब्द नाहीत. खालीलपैकी कानडी शब्द नाहीत. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, रिकामटेकडा हा कानडी शब्द नाही आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 52, भरजरी हा शब्द कोणत्या शब्दसिद्धीतील आहे? भरजरी हा शब्द कोणत्या शब्दसिद्धीतील आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, उपसर्ग घटित. पुढचा प्रश्न क्रमांक 53, त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, त्याचा धाकटा. पुढचा प्रश्न क्रमांक 54, अयोग्य जोडी ओळखायला सांगितलं आहे आणि या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, अग्नी आणि अनल. किमान कमाल हे विरुद्ध आहे. क्षर हे पण विरुद्ध आहे. शत्रू मित्र हे पण विरुद्ध आहे, परंतु अग्नी आणि अनल हे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे? प्रश्न क्रमांक 55, खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, तंबाखू. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.